गुड मॉर्निंग सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं विशालची मायरा युट्यूब चॅनल वर. आणि आज आमच्या इथे बनत आहेत मस्त मस्त हे बटाट्याचे पराठे. बटाटे खाल्ले आधी तर जेवण नका मागवा. बटाटे खाल्ल्यानंतर मला जेवण पाहिजेच पाहिजे, कारण की नाही का एक दोनच खा. तुम्ही आणि जेवण बापरे, जेवण दिलं मागच्या वेळेस खाल्लं तर दिवसभर उपास राहिला तुम्ही 12 वाजून सपा. मग आता नाश्ता केल्यावर 3 वाजेपर्यंत उपाशी राहत. काय खाल्लं तुला मग दाखव, काय खाल्लं? खजूर. हा व्हेरी गुड, खजूर खात जा. तुम्हाला वाटलं माती खाल्ली, पण माहिती ना तोंड खोलून पाहिलं असतं माझं. माती तुला पहिले खायची सवय होती, आता प्रेग्नन्सी मध्ये नाही खाते ती. मी नाही खाते. मातीचे खडे येतात बघा, कोणाकोणाला माहित असेल. ही माहितीये का, जशी प्रेग्नेंट झाली तसं माती काय मला असं पाहू पण नाही वाटत मातीला. व्हेरी गुड, हेच पाहिजे होतं मला आणि ते सक्सेस झालं. अरे माझं इथं बटन उघड, सॉरी. उघड राहणारच बतरून घेण्याची ना. हा, चाय झाली आमची. चहा पिऊन झालेली आहे आमची. आणि आज घरी कोणीच नाहीये, कारण की सगळे गेलेले शिर्डीला. आणि आम्हाला मम्मी पण किती जायचं होते. होतं. आम्हाला पण जायचं होतं, पण काही कारणामुळे आम्ही गेलो नाही. तर आजचा ब्लॉग बघूया, घरी कोण नाहीये. तर आम्ही आज सकाळी सकाळी कोण नाही म्हणून पराठे खातोय. जर कोणी असतं तर मायरा बनवत नाही. बापरे, आलू होते त्याच्यामुळे, बटाटे होते त्याच्यामुळे मी करते. ओके, तर बनव पराठे, आणि मस्त गरम गरम पराठे खाऊ. त्या दिवशी आम्ही फिरायला गेलो ना, तर इतका मोठा कढीपत्ता आणलेला, त्याच्यामुळे म्हणलं मला कढीपत्ता जास्त आवडतो, त्याच्यामुळे कढीपत्ता पण टाकायचा आहे मला. त्याच्यामुळे बनवते मी पराठे. ठीक आहे, ठीक आहे. मी बनवते काय पराठे, मी पालक असू द्या, पालकचे पराठे अरे बनवते. काल आपण गेलो तर पालक घेऊन यायचे पाहिजे होती यार. हा, रात्री आम्ही गेलेलो होतो. रात्री 2 जण बाहेर गेलेलो, भाजीपाला आणायला, पण पालकच घेऊन नाही आलो. काय आहे, काय आहे? पराठ्याचे गॅस बोलत होते. पराठेची क्लिप हिने मला नाही का आता लवकर अर्जंट मध्ये बोलवलं म्हणे, हे फुगतानी बघायला या लवकर. तर मी कॅमेरा घेऊन आलो इथं. कशाचा फुगलाय पराठा? गेला ते खाल्ली तुम्ही यायच्या अगोदरच. घ्यायच्या अगोदरच घाबरला. दे, जाऊ दे. तो हालत पण नाही आता, जागचा हालत पण नाही. पण लसलुशीत बनवलेले, पुरणपोळी सारखं उंडा घालून बनवते. या पाहिजे चटणी काय असतं. फुगन थांबा ना, फुगते माझा पराठा. हो का? जाऊ दे, एकट्यामध्ये मी गेला. एकट्यामध्ये फुगते, तुम्ही आल्यावर काय फुगत काय माहित. ते घाबरतात बाबा आपल्याला सगळेजण. मी माहिती का पुरणपोळी सारखं बनवते पराठा. ओके, तुम्ही भारी. कसं बनवताय ते पण सांगा मला. ते नका सांगू मला, सांगा मला. सांगा सांगा मला. कम से कम कोणीतरी सांगितलं तर पोळी तरी फुगन, पराठा तरी फुगन, चपाती तरी फुगन, काहीतरी तोंड फुगवणं येतं फक्त हिला, बाकी काहीच फुगवता नाही. बापरे, बघ एवढी खोटी तारीफ. खोटी तारीफ नाही करत मी, बेइज्जती करतोय. एवढी बेइज्जती नका करू माझी. तारीफ म्हणजे ही तारीफ आहे का तुझी? तोंड फुगू पण नको का मला? अरे देवा, बघितलं काही हिची तारीफ कोणती तारीफ कोणती आहे? तोंड फुगवणं हिची तारीफ आहे. वाटी घे तुम्हाला. वाटी कशाला? दही. दही? गरम खा, तुम्हाला खाली जायचं होतं. हो चल, मी चाललोय आता. जरा कामानिमित्त भेटूयात थोडे पुढं. कसं झालं पराठा? फुगला नाही पण भारी झाला. हे इतकं भारी फुगलेलं आहे. साहेब आलेच नाही माझ्याकडे घेऊन. पा तुम्हाला वरतूनच कळत असून हा पराठा फुगलेला आहे का? खोटं बोलले त्याच्यामुळे चटका दिला. गरम आहे ना, गरम आणून काय झालं ते सांगा. खोटं बोलले त्याच्यामुळे तो चटका दिला. खाम उघडत आता 2 होईल. पण मस्त झालेला, फुगला नाही पण मस्त झालं. त्यात फक्त लसूण, अद्रक आणि कोथिंबीर नंतर कट करून टाकलेली आहे. आणि मस्त मिरची. तिखट झाला का? हा, तिखट झाला का नाही? ऐका ना मला. बरं, मी पण खाते. तू खाऊन घे पाहिजे. तर गाईज आता आम्ही चाललेलो आहे गॅस सिलेंडर आणायला. आमच्या घरी इतके दिवस झाले गॅस संपत येणार आहे आणि गॅस संपू नये त्याच्यामुळे आम्ही प्री प्लॅनिंग करतोय. 4-5 दिवस झालेले गॅस संपन झाले. 4-5 दिवस गॅस काही संपेना नाही. याला असं वाटतं कधी संपतो गॅस, काय माहिती. लाल झालेलं लाल झालेलं आहे. संपला का सांगता येत नाही कधी संपन म्हणून. चला सिलेंडर आणलं पहिले. थकली का? हे बघा, गॅस आम्हाला कोणालाच भेटत नाही, पण आम्ही तिकडे जाऊन आणला, कारण की आमचा गॅस लाल. इंडियन वाल्याला लवकर भेटला, आपल्याला लेट भेटला. मग आपण पण इंडियनच आहे. इंडियन गॅस आपला HP वाला आहे ना गॅस. HP वाला असू दे, कोणता पण असू दे, पण आपण जाऊन आणलं त्याच्यामुळे भेटलं आपल्याला. घरी आलं नसता कधीच.
हा सोपं थोडी आहे. आणि आमचा गॅस लाल झाला होता आणि घरी कोण नाही त्याच्यामुळे बोललो चला भरूनच आणू. सोपं वरती गॅस आणा सोपं आहे ते सांगा. आणला ना एवढं उचलून. लाईन तू भरा हे करा ते करा. चला इतके दिवस गॅस आता डायरेक्ट मध्ये काय आता लय भूक लागली मला. गॅस पाहून भूक लागली का? मग आजपर्यंत नाही का मी घाबरत होतो म्हणजे आता 2 दिवस झालं घाबरत होतो. लाल गॅस झालेला आहे ना कधी गॅस जातो कधी नाही. लाल 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 झालं तर मग बाई कधी संपवतो. एक तर आपल्या घरी पाहुणे होते 2 दिवस मला संपू नाही काय. हा ते मेन तर माझा बर्थडे होता ना तेव्हा सगळेजण आले होते आणि तेव्हा संपला असता तर खूप बेकार हालत झाले असते. त्याच्यामुळे बरं झालं वाड्यावर जाऊन करावं लागलं असतं आपलं डायरेक्ट चुलीवर डायरेक्ट. त्या दिवशी आंघोळ करावं लागलं तसं गॅस तिकडे जाऊन पुन्हा मध्ये भाकरी करावं लागली असतं. चल आता काहीतरी जेवायला बनव काहीतरी नाश्ता तरी बनव नवीन गॅसवर. नाही आता पहिले तू संपू दे. हा चल. हे बघा किट्टू दादांनी तर काय काढलं तुम्हाला माहिती आहे ना. एक्स काढलं होते एक्स मोठावाला एक्स हे काढलं मी पलीकडलं पुसलेलं ABCDचं आणि हे पण आता मी डायरेक्ट पुसणार आहे. थोडीशी ताकद लागते पण काढायला. हे नाही का रेझर आहे रेझरनं डायरेक्ट फटाफट निघते. शूज पण निघते बाहेर मस्त आहे की नाही हो. पण ना आम्हाला भीती साफ करायची आहे त्याच्यामुळे भीती साफ करायला बघ किती छान आणलेलं आहे आम्ही. हे बघा किती छान झालंय किती घाण झाली ती दिवार. हे बघा पेन्सिलचं आहे बरं पेन्सिलचे टाकाय सगळे. पेनची निघतील का? पेनचे काय माहिती निघते नाही का. ABCD कलरवाले पेन्सिलचं पण निघलं. कोणी नसल्यावर कसं वाटतं इकडं. सगळे असल्यावर बरं वाटतंय ना. काल आलेच ना तुम्ही नक्की. हे पाय इकडे काल आले ते पाणी दिले तर ते बोलले कमी पाणी होतं तेवढंच द्यायला माहित पण नाही पाणी कसं कुठून घ्यावं लागतंय काय घ्यावं लागतंय हे माहित नाही. यायला माहितच नाही कसं लावावं लागतंय. पप्पाला विचारून तरी घ्यायचं. गाईस मलाच माहित नाही पाणी कसं घ्यावं लागतंय. मला म्हणते चाल तू सोबत चाल. पप्पाला एकदा विचारायचं तरी कसं घ्यावं लागतंय तर मी काय बोलतीच जाऊन आता. आलो पाणी हो नळी पाणी आता. ड्राम तर पुरा खाली केला तुम्ही. मग बायोच्या साईडनं कसं पाणी घेता तुम्ही. विकत पाणी घेणं चालू घे. हा चला आम्ही मोटर चालू केलेली आता मस्त पाणी देतोय. गवताला कशाला पाणी देता इकडे. गवत पण वाटलं पाहिजे ते पण झाडच आहे ना. असा बर्बाद बहन चोद. इकडे झाड हे बा पप्पा किती मस्त आले. हे रडायला पाणी हा आंघोळ घाल डायरेक्ट. भारी मातीचा वास भारी येतोय. इकडे आंब्यावर टाक. हा टाक तिथं. हा हा भिंतीवर टाक भिंतीवर म्हणजे खाली पडन. आमचं पाणी देऊन आता नाकालाच घाम येतो जास्त माझ्या इथं. किट्टूचे पप्पा नळी काढते ते आणि मस्त पाणी दिलं आम्ही. इकडं मोगरा किती सुकून गेला तपा. इतका मोगरा सुकला था काल किट्टूच्या पप्पाला पाणीच पुरलं नाही इथं. आज सगळीकडे पाणी दिलेलं आहे. मस्त झाडाला पाणी दिलं. आता पावसाळ्याचं काही कामच नाही पण इतकं गवत आहे ना आता इथे ह्या साईडला. कारण मागच्या वेळेस तुम्ही आमचा ब्लॉग बघितला असेल किती गवत आलं ते इथं. ह्या साईडला किती गवत आलं ते इथं परत इथे लयच गवत आलं तर. आणि त्या साईडला जास्तच आहे ना आता. चवळी ते इतकी छान झालेली आता. किती टाइम लागणार आहे अजून. तर आत्ताच आम्ही ना घरी आलेलो आहे. बाहेर गेलो तिकडे वाड्यावर जाऊन पाणी दिलं पेट्रोल टाकलं गाडीमध्ये आणि घरी आलो. काय करायचं जेवायला काय नाही. घरात असं करम्या असं झालंय. किटूचा आवाज असतोय तर मस्त वाटतंय. घरात करमू पण नाही राहिला असं वाटतं घरात थांबू का नाही काय माहिती. बाहेर थोडंसं गेलं की खाली चालले मी किती वेळ असं वाटलं. घरात येऊ पण नाही वाटलं मला. किटू आता 2 दिवस झाले घरी नाही आहे. मम्मीकडे गेल्या मम्मी सोबत आहे कोपरगावला. आणि काल मी खिचडी बनवली होती साहेब ना. खिचडी काय 4-5 घास खाल्ली मी बळजबरी दिली तरी सोबत. बिर्याणी म्हणून खात अजिबात खाल्ली नाही. तर आज मी बळजबरी चिकन घेतलंय. तुम्ही खा बोलले मी बटाटे टाकते आणि बिर्याणी बनवते. आता ते चिकन धुते दाखवते मी तुम्हाला.
हे बघ खाली का ठेवलं चिकन असं? मग धुतोय ना. भांडे भरवायला नको, तुला त्रास नको भांडे घासायचे, त्याच्यामुळे खाली ठेवलं. बापरे मला त्रास. तुझी लय चिंता आहे मला. काय सांगू खाणार नाही एवढं. एवढं नाही खाणार. मग? राक्षस आहे का काय नाही, एवढं नाही. मग याचं ठुतं नाही ना अर्ध मग. खाऊ ना मग तेवढं. नाही बिर्याणी उरले की खायचं नव्हते. तू खाशील ना. मी तर बघा काय बटाटे टाकून काय खाणार काय आहे. चालक पाहिजे का? म्हणजे बिर्याणी उडल्यानंतर उद्या सकाळी लगेच तुला करायचं काहीच नाही. लगेच अहो म्हणजे नाश्त्याला खाता येते असं बोलते मी. आहे ना. गरम करून फेकून द्यायचंय का? नाही ना. चिकन नाही काढून ठेवता येतं ना, आता बॉईल करून ठेवता येईल असं बोलते मी. 4 लाख काय बोलायचं काम होतं. 2 दिवस झालं तुम्ही चिकन पण नाही खाल्लं. मग त्याच्यामुळे आज खातोय. तर तू म्हणते उद्या सकाळी पण तुम्हाला चिकनच भेटेल ना. असं नाही हो बाई. नाही तुझं दिमाग मला कळत नाही. चांगला धुवा, वास नाही आला पाहिजे. चला मी गोळी खाऊन घेते पहिले. चल, पहिली गोळी काय? गोळी खाऊन घेते चिकन पहिले, झालेलं माझी गोळी. नंतर मी बिर्याणी झाल्यावर तुम्हाला दाखवते का. याच्यामध्ये टाकशील कुकर मध्ये. नाही कुकर मध्ये का टाकू, कढईमध्ये या. थांबा देते मी. आता मस्त जेवण वगैरे झालंय आणि झोपायची तयारी केलेली आहे. मस्त थंड थंड दूध पितीये. थंड थंड दूध पिऊन घे आणि हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. आणि कारण की बिर्याणीची clip आता नाही का, हा बिर्याणी आम्ही खाताना दाखवलं नाही, बिर्याणी बनवताना नाही Picture बघत दाखवलं. होतो आम्ही नाही का लेट नाईट तक पिक्चर बघत होतो. आज 12 साडेबारा 1 वाजले असतील. त्याच्यामुळे डोळे पूर्ण असे लागतायत. त्याच्यामुळे आपण हा ब्लॉग इथेच एंड करून टाकू. ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात नवीन ब्लॉग मध्ये.